नमस्कार प्रेक्षक हो, सेलिब्रिटी शोमध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज आपले दोन सेलिब्रिटी आपल्यासोबत आहेत, प्रियदर्शनी इंदरकर आणि शुभंकर तावडे. दोघांचंही स्वागत. हॅलो. थँक्यू. छान होता मी. मस्त. आणि विषामृत नाटकाच्या निमित्ताने आम्ही भेटतोय. आम्ही खरं तर नाटक पाहिलं आहे, पण तरी सुद्धा आम्ही सगळं रिव्हील करणार नाही आहोत. आणि मला वाटतं बऱ्याचशा प्रेक्षकांनी या नाटकाला पसंतीची पावती दिलेली आहे. तर आज थोडासा या नाटकाचा प्रवास आतापर्यंतचा कसा झाला हे आपण थोडं जाणून घेऊया. प्रियदर्शनी, तुझा कसा अनुभव होता? मला खरं तर ह्या नाटकाची तालीम सुरू झाल्यानंतर डेंग्यू झाला होता, त्यामुळे खूप 20-25 दिवसांची गॅप पडली होती तालमीमध्ये. आणि त्याच्यानंतर त्यानंतर जरा नाटकाने शेप घ्यायला सुरुवात केली आणि शुभंकरची एंट्री झाली नाटकामध्ये. आम्ही खूप आधीपासूनचे मित्र असल्यामुळे खूप मज्जा आली तालमींना आणि प्रयोगांना आणखीन मजा येते. आणि म्हणजे शुभंकर होता त्यामुळे रिॲक्ट व्हायला किंवा इम्प्रोवाईज करायला खूप छान स्पेस तयार झाली तालमींमध्ये. आणि त्याप्रमाणे नाटक पण शेप घेत गेलं. म्हणजे आम्हाला हळूहळू अमृता आणि विशाल सापडायला लागले. तर मला वाटतं पर्सनल बॉन्डिंगचा अमृता आणि विशालमध्ये खूप फायदा झाला आहे. शुभंकर, तुझा कसा प्रोसेस होतो? मी ॲक्च्युली म्हणजे प्रियदर्शनीने जसं सांगितलं की मी नंतर एंटर झालो. माझं पूर्ण नाव घेतलं वेगळं वाटतं. मी तिला शनी असंच म्हणतो. आता शनी म्हटल्यावरती भरपूर लोक नाराज वगैरे नको व्हायला, म्हणून हा तेच ना, धडकनला शनी. मी शनीच आहे. तर मी नंतर एंटर झालो होतो अख्ख्या प्रोसेसमध्ये. आणि मी जेव्हा पहिल्यांदा नाटक वाचलं होतं तेव्हा एक माझ्या डोक्यात एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली नाटकाची. पण त्यानंतर जेव्हा मी काम करायला लागलो आणि स्पेशली जेव्हा हिच्याबरोबर काम करायला लागलो तेव्हा मला कळलं की ह्या आम्ही काहीतरी वेगळं बिल्ड करू शकतोय. आम्ही एक वेगळ्या प्रकारचंच नाटक उभं करू शकतोय. म्हणजे विजय सरांबरोबर पण काम करताना त्यांच्याकडून पण जे इनपुट्स येत होते आणि आम्ही जसं एकमेकांबरोबर कम्फर्टेबल होतो ना, ते एक वेगळ्या प्रकारचंच नाटक उभं राहिलं. जे आम्हाला आय डोंट थिंक सो लिहिताना पण लेखकाला तसं वाटलं असेल किंवा आम्हाला पहिल्यांदा वाचल्यानंतर पण वाटलं असेल. सो खूप बदल झाले आणि ते बदल त्याचमुळे झाले कारण की आम्ही अगेन खूप चांगले मित्र आहोत आणि छोट्या छोट्या रिॲक्शन्स असतील किंवा इनसाईड जोक्स पण आम्ही कधी कधी वापरतो जे रिलेट होतात लोकांना. म्हणजे आम्ही ते बघितलं, असं नाही की आम्हालाच हसू येते त्या बाबतीत, पण ते आम्ही प्रयोगांमध्ये पण बघितलं, तालमींमध्ये बघितलं इतर लोकांना काय वाटतंय. सो त्या गोष्टीमुळे ते बिल्ड होत गेलं आणि अजूनही मला असं वाटतं हे नाटक बिल्ड होतच आहे. थोड्या गोष्टी येतातच आहेत, आम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतात आणि सो इट्स अ फन प्रोसेस. म्हणजे शुभंकर म्हटलं त्याच्यात मला हे ॲड करावं असं वाटेल की जसं तो म्हणला की ते शेप घेत गेलं नाटक किंवा आम्ही आमचे इनपुट्स देऊ शकलो. विषामृत म्हटल्यानंतर असं खूप सिरियस आहे की काय असं वाटतं, पण तसं काहीच नाही आहे. म्हणजे खूप हलकी फुलकी कॉमेडी करत करत ते नाटक पुढे जातं. रादर स्क्रिप्टमध्ये एवढं काही असं एकदम विनोदी नाटक असं काही असं नव्हतं लिहिलं. पण बायकोचा खून किंवा नवऱ्याचा खून, बापरे, तसं तर काहीच नाहीये. अगदीच आत्ताच्या कपलची कंटेम्पररी लाईफ आहे आणि तर त्याच्यातल्याच बारीक बारीक गोष्टी निघत निघत ते फार हसत खेळत पुढे जातं नाटक. तर विषामृत जेव्हा नाटकाची पहिली जाहिरात आली होती तेव्हा असं फार जणांचं समजूत झाली होती. आता आपण क्राईम सिरीज बघतो, वेब सिरीज बघतो, तेव्हा हे काहीतरी असं बायकोचा तरी काहीतरी असेल किंवा असं ते थोडं वाटलं होतं. कारण विशाल आणि नंतर ते रिव्हील झालं की विशाल आणि अमृताची गोष्ट आहे. पण आता सध्या रंगभूमीवर अशी 2 पात्रांची 3 पात्रांची अशी मोजक्याच पात्रांची नाटकं सुरू आहेत. तर या नाटकाचं वेगळेपण काय आहे, दोघांनी प्लीज सांगा. मला खूप ह्या नाटकाचं वेगळेपण हेच आहे की आम्ही ठामपणे काही फिल्टर न ठेवता हे नाटक प्रेक्षकांपर्यंत पोचवतो. आणि ते मुद्दाम केलं गेलंय कारण की जे खरं आहे, जे घडतंय आणि जे लोकांना माहिती आहे हे घडतंय पण आपण त्याच्याबद्दल कधी कधी बोलत नाही किंवा त्या प्रकारे कधी मांडलं जात नाही. किंवा जरी मांडलं गेलं ना ते खूप शुगर कोटेड म्हणा किंवा एकदमच वाईट प्रकारे मांडलं जातं. सो ना ह्या विषामृतचा प्लस पॉईंट असा आहे की
ते खूप माइल्डली आणि खूप चांगल्या प्रकारे मांडलं जातं. आणि हे म्हणजे आम्हाला तरी कळतंच, पण हे लोकांकडनं पण भरपूर येतं. म्हणजे आम्ही जेव्हा सातारा, सांगली, कोल्हापूर, चिपळूण इकडे पण जेव्हा प्रयोग केले ना, तिकडे सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला हे माहिती आहे होतं, पण हे आम्हाला नीट माहीत नव्हतं आणि नीट एक्सप्लेन केलं गेलं नव्हतं आणि खूप साध्या प्रकारे एक्सप्लेन केलं गेलं नव्हतं. खूप क्लिष्ट वाटत होतं, पण ते तसं नाही आहे. आणि तेच ह्या नाटकाचं वैशिष्ट्य आहे की हे असं तुम्हाला कळणार पण नाही आणि तो विषय येतो, तुमच्या इथे लागतो आणि तो निघून जातो आणि तुम्ही काहीतरी चांगलं घेऊन जाता. सो आय गेस कुठेही असं स्ट्रॉंगली मांडलं गेले किंवा हॅमर केलंय आम्ही कुठे, किंवा लोकांना खूप फीड केलंय की आता हे बघाच आणि शिकून जा वगैरे, असं काही नाही. असं काही कुठलाच प्रयत्न नाही. जे आहे ते दाखवलं गेलंय. आणि वेगळे पण हे पण आहे की हे आत्ताच्या यूथला रिप्रेझेंट करणारं नाटक आहे. म्हणजे आत्ताच्या पिढीला हे रिलेट होईलच, काय आपण जेनझीज म्हणतोय किंवा तर त्या सगळ्या पिढीला हे रिलेट होईलच. पण त्याचबरोबर जी ओल्डर पिढी आहे, ज्यांना नेमकं कळत नाही की आत्ताच्या पिढीच्या मनात चाललंय काय, तर त्यांना पण ते खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे की त्यांना असं वाटतंय, अशी मतं आहेत. तर आम्ही कुठेच की आत्ताची पिढी योग्य आहे किंवा आधीची पिढी योग्य आहे असं आम्ही कुठेच काहीच विधान करत नाही. आम्ही फक्त हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे की आत्ता आम्हाला काय काय वाटतंय लग्न या संस्थेबद्दल किंवा संसार करताना काय काय भावना येत आहेत मनात, आणि हां म्हणजे अशा या सगळ्या गोष्टींवरती बोलणं आहे. पण कुठेच आम्ही करतोय ते योग्य आहे आणि तुम्ही करताय असं कुठे स्टेटमेंट नाही आहे बेसिकली. आणि खूप मजा करत आम्ही विषय हाताळतो. खूपच एन्जॉयमेंट, म्हणजे आम्ही कलाकार म्हणून पण खूप एन्जॉय करतो आणि लोक पण बघताना खूप एन्जॉय करतात. तर मला असं वाटतं की बोल्ड विषय फार हसत खेळत हाताळलाय, हे पण या नाटकाचा विशेष आहे. विजय केंकरे सर म्हणजे ज्येष्ठ दिग्दर्शक, यांनी बरेच मला वाटतं 50हून अधिक नाटकं असतील त्यांची. 100हून अधिक. 110 नाटक आहे. तर विजय केंकरे सरांकडनं काय शिकायला मिळालं अभिनयाच्या दृष्टिकोनातून? त्यांनी ॲक्टर म्हणून आमचे इनपुट्स खूप घेतले किंवा आम्हाला बागडायला त्यांनी मैदान करून दिलं. हे त्यांचं सगळ्यात मोठं डिरेक्टोरियल ट्रीटमेंट वाटली मला तरी. आणि ते असा घास सरळ भरवत नाहीत ॲक्टर्सना, ते चर्चा भरवतात तालमींमध्ये. ते थेट सांगत नाहीत की ह्या पात्राला हे वाटतं, तू असा विचार कर. ते चर्चा भरवतात आणि त्याच्यातनं आपल्यालाच रिअलाईज होतं की अरे हो, माझ्या पात्राला ॲक्च्युली इथे हे वाटू शकतं, तिथे ते वाटू शकतं. आणि इनडिरेक्टली आपण त्या पात्रामध्ये शिरतो किंवा ते सापडत जातं आपल्याला कुठेतरी. तर ही त्यांची प्रोसेस पहिल्यांदा अनुभवली आणि ती खूप इंटरेस्टिंग होती. हो, आणि एक डिरेक्टर म्हणून ना, आता डिरेक्टर ह्या शब्दातच तो एक भाग येतो की तुम्ही फक्त ॲक्टर्सने एक डिरेक्शन दाखवता. ते जे डिरेक्शन दाखवणं आहे ना, ते त्यांनी खूप उत्तमरित्या ते करायचे. आणि मला ते शिकता आलं की म्हणजे ॲज अन ॲक्टर तुम्ही कसं काम केलं पाहिजे की तुम्ही काय, हे त्यांनी कधीच नाही सांगितलं. कारण की त्यांना तेवढा विश्वास होता आमच्यावरती की कलाकार म्हणून हे एवढं तर काम करतीलच नक्कीच, पण ह्यांना ह्या दिशेला न्यायचंय का त्या दिशेला न्यायचंय, फक्त दिशा सांगायचे ते की इकडे नको जाऊ, फक्त तिकडे जा. मग ते कसं जायचंय, त्या रस्त्यात तुम्ही नेमकं काय करायचंय, तुम्ही कशा प्रकारे इमोट करायचंय, तो सीन कसा फुलवायचा आहे, हे मला तुम्ही करून दाखवा. सो त्याच्यानंतर अगेन की ही दिशा बरोबर आहे का, की ती दिशा बरोबर आहे, हे चुकीचं वाटते, हे ओके आहे, पण अजून काय होऊ शकतं का, तुम्ही एक्सप्लोअर करा. सो म्हणजे ह्या प्रकारचं जे फ्रीडम आहे ना, ते त्यांनी दिलं आणि त्या प्रकारची सूट दिली. आणि अगेन जसं प्रियदर्शनी म्हणाली की एक चर्चा जी होते ना, ती खूप गरजेची आहे. म्हणजे त्याच्यात मला जरी काय पटत नसेल तरी मी एक म्हणजे अशा प्रकारची कुठली गोष्ट नव्हती डोक्यात की अरे मोठे डिरेक्टर, त्यांच्यासमोर मी हे कसं सांगू, की त्यांच्यासमोर मी डिबेट कसं करू. पण त्यांनी तेवढं आम्हाला ती स्पेस दिली की तुम्ही डिबेट करू शकता, तुम्ही बोलू शकता, आपल्या विचारांची देवाणघेवाण होऊ शकते. आणि तुम्हाला जर काय पटत नसेल तर आपण ते नको करूया, काही प्रॉब्लेम नाही, पण मग काय करायचं हे पण सुचवा. सो ह्यासाठी आम्ही ॲक्टर्स म्हणून पण खूप चांगले इव्हॉल्व्ह होत होतो. भूमिकेचा अभ्यास म्हणजे आता बऱ्याच आपण मालिका म्हणजे असतो, चित्रपटांमध्ये असतो, पण नाटकाचा एक वेगळ्या भूमिकेचा अभ्यास काय केलेला आहे की नाही? नाही, अर्थात भूमिकेचा अभ्यास झाला आणि तो रोज थोडा थोडा होत होता. मला वाटतं तालीम ही खूप महत्त्वाची असते आणि तालीमच तुम्हाला
सगळं देते. म्हणजे सुव्रत जोशीने मला खूप भारी वाक्य सांगितलेलं. मग या प्रोसेसमध्ये आमचं असं एक जनरल त्याच्या नाटकाबद्दल वरवरचे वधूवरबद्दल एक फोन कॉल झाला की कसं वाटलं नाटक, मज्जा आली वगैरे वगैरे. तर तो म्हणला की जितक्या जास्त तालमी होतील ना तितकं चांगलं आहे. तालमी या FD सारख्या आहेत, त्याच्यात आत्ता इन्व्हेस्ट करत राहायचं, त्याचे रिटर्न्स तुम्हाला प्रयोग करताना मिळत राहणार. तर हे वाक्य खूप माझ्या डोक्यात बसलं आणि त्यामुळे जीव तोडून आम्ही तालमी करत होतो. दिवसभर तालमी करायचो आणि त्याच्यामध्ये रोज काहीतरी नवीन सापडत जायचं. किंवा आज अमृताचं हे ट्राय करून बघते, ते करून बघते. मग वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही सीन्स करून पाहिलेत. तर ह्या सगळ्या गोष्टी एकतर त्या खूप एक्साईट करणाऱ्या आहेत तालमी म्हणजे. आणि त्याच्यातनं भूमिका आपोआप उलगडत गेली, फुलत गेली आणि नाटकही सापडत गेलं. मला ऑनेस्टली सांगू तर मी कॅरेक्टरचं असं म्हटलं गेलं तर मी तरी तसा अभ्यास वगैरे काही केला नव्हता. मला कॅरेक्टरपेक्षा जे मला म्हणजे विशाल म्हणजे ऑब्व्हियसली ते कुठेतरी सापडलं, पण ती प्रोसेसच वेगळी होती की मी ह्या विषयाचा जास्त करून त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला होता की नेमकं हे जे लेखकाने म्हणलंय ते का म्हणलंय, त्याच्या मागे त्याची सायकी काय असेल, काय हे. अशी आमची नाटकाची तयारी चालू आहे. आता बॅकस्टेजला आम्ही बसून इंटरव्ह्यू करतोय. सो त्या मुळाबद्दल कसे लोक विचार करत असतील, त्याचा काय नेमका विचार काय असेल, तर त्या गोष्टीचा अभ्यास जास्त मला बघायला लागलो मी. आणि तिकडनं मग मी मागे गेलो की मग हा माणूस कसा असेल, मग त्याच्या काय काय मॅनरिझम्स असतील, मग त्याचे विचार कसे असतील, मग त्याचं वॉक, मग त्याच्यामध्ये किती एन्झायटी असेल कदाचित किंवा काय असेल, मग ते मी उलटा जात होतो. सो अशा प्रकारे माझं तरी गेलेलं. बट डेफिनेटली जसंही म्हणाली की हे FDs आहेत, इकडे आत्ता इन्व्हेस्ट करा, मग तुम्हाला प्रयोगांमध्ये त्याचे रिटर्न्स येतातच. आणि ह्या भूमिकांसाठी म्हणजे हे कुठले कॅरिकेचर नाहीत किंवा असे कॅरेक्टर नाही आहेत की त्याच्यासाठी एक वेगळा साचा तयार करा वगैरे. तर खरेपणाने गोष्ट सादर करणं हाच सगळ्यात मोठा मुद्दा आहे या नाटकातला. तर ती सिच्युएशन कशी खरी करता येईल ह्याच्याकडे आमचा कल होता, रॅदर दॅन काहीतरी वेगळं चित्र उभं करणे त्या पात्राचं. ह्याच्यापेक्षा ते आयुष्य ते खरंच जगतायत हे बिलिव्हेबल करणं ह्याच्यावरती जास्त फोकस होता. बरेचसे प्रयोग झालेले आहेत आणि अजूनही अलोट अशी गर्दी आहे नाट्यगृहांमध्ये या नाटकासाठी. आणि प्रेक्षक येतात, नाटक झाल्यावर सेल्फी घेतात. तर काही प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया थोड्याशा सांगाव्यात, म्हणजे अजून जेणेकरून अजून प्रेक्षक येतील आणि ज्यांनी पाहिलं नाहीये ते नाटक मला परत आस्वाद. आता आपण दीनानाथ नाट्यगृहात आहोत त्यामुळे मला प्रकर्षाने अमृता खानविलकरची रिॲक्शन आठवते. एक्झॅक्टली याच खोलीत ती भरभरून बोलली होती नाटकाबद्दल. आणि ज्या कुठल्या गोष्टी डिस्कस होतात किंवा बोलल्या जातात नाटकात त्या अनेक तरुण लोकांना मेजरली खूप रिलेट होतात की सेम आमचं असंच झालंय किंवा आमच्या नात्यात पण अशा पद्धतीचं बोलणं आलेलं आहे आणि आमच्या ॲनिव्हर्सरीला पण आमच्या घरात पण असे वाद होत असतात वगैरे वगैरे. अशा अनेक गोष्टी लोकांनी आम्हाला येऊन सांगितल्यात. किंवा जसं तो म्हणाला की सोलापूर, कोल्हापूर, चिपळूण या एरियामधल्या लोकांनी सांगितले की आम्हाला खूप जाणून घ्यायची इच्छा होती की नेमकं हे जे शहरी जीवन जे म्हणतो की काय आजकालचे कपल्स जे काहीतरी बोल्ड वागतात, डिसिजन्स घेतात ते काय आहे नेमकं आणि त्यांना असं का वाटतं वगैरे. तर हे आम्हाला जाणून घ्यायला मिळालं या निमित्ताने. आम्हाला ते खूप जवळनं बघता आलं. ह्याच्याबद्दल खूप भारी वाटतं. अशा खूप इंटरेस्टिंग रिॲक्शन्स मिळतात आणि त्याच्यासाठी एक बायकांचा ग्रुप खूप वेडा झाला होता. कुठे होता पण तेव्हा? आय थिंक रत्नागिरी का कुठेतरी होतो का सांगलीला. नाही, बायकांचा ग्रुप होता. 12-13 बायका होत्या आणि त्या सगळ्या. आणि मी जनरली उभा आहे आणि काय होतं युजली आम्ही एवढे जे प्रयोग बघितले ना, असं समजा कुठला ग्रुप आला तर त्यांचं एक वेगळं प्रेम असतं प्रियदर्शनीवरती की तू किती भारी आहे, मी तुला नेहमी. आणि सो मी रेडी होतो त्यासाठी आणि मी जनरली मी उभा आहे आणि त्या सगळ्या अशा वळल्या आणि माझ्याकडेच. आणि त्या म्हणाल्या की अहो तुम्ही पोस्टर आणि ह्याच्यापेक्षा तुम्ही आता किती छान किती गोड दिसतंय. आणि मला असं झालं की सगळ्यांना फक्त शुभंकर सोबत फोटो होता सेपरेट. आणि त्या मी इथे उभी राहा, तू तिकडे उभी राहा, मला जवळ उभं राहायचंय वगैरे असं सगळे त्यांची भांडणं होऊन त्या अशा थांबल्या. आणि त्या तुमचं वेडमधलं काम पण किती
भारी आहे वगैरे. ते इतक्या एक्साइट झालं त्याला बघून. मी लाजलो. मी किती वर्षानंतर मला असं झालं की अरे हे, आणि हे अनएक्सपेक्टेड गोष्टी करतात ना, म्हणजे मुली करतात युजली. हा हा म्हणजे आपण समजू शकतो मुलींचं ठीक आहे. हे कुठल्या प्रकारचं प्रेम आहे. हो नाही, हे या प्रकारचं प्रेम हा वेड आहे. वेड आहे या प्रकारचं. तर तेच, पण खूप कमाल. आणि एक सगळ्यात जास्त जे रिॲक्शन येतात ना ते म्हणजे जसं आम्ही पण कपल हे दाखवले विशाल आणि अमृता की 5 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि त्याच्यानंतरचं काय आहे. कारण की ही जी स्पेस आहे म्हणजे नवीन लग्न झाले ती तर खूप जबरदस्त honeymoon असतं. space. आणि खूप वर्ष झाली आहेत ती पण एक वेगळी फेज असते की तुम्हाला फरकच पडत नाही. आपल्याला माहितीच आहे कसा माणूस आहे. पण 5-6 वर्ष ना ही जी एक स्पेस आहे ती म्हणजे ना आता असं आहे की आता हे आहे, आता हे ते राहतही नाही, आता काहीतरी होतंय, हे नको आहे पण तरी आहे. So, आता हवंय. सो आता खूप गडबडीची असते ती. म्हणजे ती जर नीट तुम्ही ओलांडली ना ती जी स्टेप तर हा ती जी स्टेप ओलांडली ना तर तुम्ही आरामात पुढे जाऊ शकता. पण तो जो फेज आहे तो खूप कठीण असतो आणि तो कपल म्हणून तुम्हाला कसं टॅकल करता आलं पाहिजे. आणि हे आम्हाला भरपूर असे 5-6 वर्ष झाली, 3 वर्ष झाली आहेत असे कपल्स पण येऊन सांगतात हे ते. आणि ह्या नाटकात जे आम्ही जसं बोलतोय बोल्ड एक कुठलं तरी भाष्य केलं आहे किंवा कुठलं, हे गेले कित्येक वर्ष झालं असेल लोकांबरोबर किंवा त्यांच्या आयुष्यात पण झालं असेल, त्यांनी एक्सेप्ट केलं असेल, ते पण मूव्ह ऑन झाले असतील, त्यांनी कशा प्रकारे डील केलं असेल, हे पण झालेले आहेत. पण त्याच्याबद्दल कोणी अशा प्रकारे बोललं गेलं नाही. सो त्यांना ते पण आवडतं कारण की त्यांनाही ते दिसतं की हे कदाचित माझ्याबरोबर झालंय किंवा मी आता ते किंवा त्यांना असं वाटतं की आम्ही बोलू नाही शकत याच्याबद्दल पण वी रिअलाइज इट. आतमध्ये कुठेतरी आपल्याला जाणवतं ना, ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. आणि ते कुठेतरी जर आपण टच करत असू प्रत्येक वयोगटातल्या लोकांबरोबर तर तिकडे आय गेस हे नाटक पोचतं आणि आम्ही पोचतो. नक्कीच. आता हे विषामृत तर चालूच आहे पण फ्युचर प्रोजेक्ट्स काय असणार आहेत याच निमित्ताने, म्हणजे आपण पुन्हा कधी भेटणार आहोत त्याविषयी थोडंसं झलक दिखला जा. आम्ही आधी एकत्र ज्या गोष्टींमध्ये काम केलंय त्या ज्या बऱ्याच गोष्टी अडकल्या, त्या रिलीज आहे. त्यातला एक सिनेमा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. म्हणजे आपण पुन्हा भेटणार आहोत. येस, नक्कीच नक्कीच. आणि खूप उत्तम सिनेमा आहे. आम्ही खूप प्रचंड वेगळ्या रोल्समध्ये आहोत. त्याच्यात आम्ही कपल नाही आहोत, फक्त त्याच्यात आम्ही एक सिनेमा एकत्र केलेला आहे. पण खूप एंटरटेनिंग सिनेमा आहे आणि तो लवकरच येईल. आता आम्हाला डेट्स कन्फर्म नाही सांगता येत पण तरी येईलच तो. लवकरच रिव्हील होईल तर त्याच्यात तुम्हाला कळेल की ओके हे असे पण करतात. तर असं आहे. पण येस आहे. यावर्षी आमचा अजून एक प्रोजेक्ट उघडलेला आहे आणि त्याला पण प्रेक्षकांनी अशीच भरभरून दाद द्यावी. तुझं काय इंडिव्हिज्युअल वगैरे येत आहे का? नाही, माझं काय नाही. माझी एक सिरीज येईल. नाही, माझी एक सिरीज येते मराठीची, झी5 वरती गेलेली, ती आता येईल लवकरच. त्याची आता प्रमोशन चालू होतील. मस्त आहे. चालेल. तुमच्या सगळ्या फ्युचर प्रोजेक्ट्सना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. आणि सेलिब्रिटी शो मध्ये सहभागी झाला त्याबद्दल शुभंकर आणि प्रिया तिचे मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आम्हाला या नाटकाबद्दल भरभरून बोलून खूप मजा आली. आणि जाता जाता एवढंच सांगतो की विषामृत हे नाटक ज्याच्यात गोष्ट विशाल आणि अमृताची आहे ते बघायला नक्की या. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात मराठी रंगभूमीवरती जोरात चालू आहे हे नाटक अद्वैत थिएटर्सचं. तर जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य आहे बुक माय शोवरती आमचं बुकिंग चालू असतं. तुम्हाला तिकडे शोजची माहितीसुद्धा मिळेल. आमच्या इंस्टाग्रामला फॉलो केलं तर तिथे तुम्हाला आगामी शोजची माहिती मिळेल. सो तुम्हाला ज्या तारखेला ज्या ठिकाणी पॉसिबल आहे नक्की या, आम्हाला भेटा, नाटकात मजा करू.